आणि आता बातमी राहुल गांधींची। राहुल गांधी हे राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरले। कुस्तीच्या वादामध्ये बजरंग पुनियांच्या आखाड्यामध्ये भेट दिल्यानंतर त्यांच्या भारत न्याय यात्रेची घोषणा करण्यात आली आहे। 14 राज्यांमधून ही यात्रा प्रवास करेल। बघूया। राहुल गांधी उतरले आखाड्यात। कुस्तीच्या आखाड्यातून निवडणुकीसाठी थोपटले दंड। निवडणुका तोंडावर आल्यात आणि प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची रणनीती आखतायत। राहुल गांधीही त्याला अपवाद नाहीयेत, तेही थेट आखाड्यात उतरले, पण कुस्तीच्या खऱ्याखुऱ्या आखाड्यात। राहुल गांधी आज हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातल्या छारा गावात थेट कुस्तीच्या आखाड्यात पोहोचले। आता तुम्ही म्हणाल यात राजकारण काय, तर छारा हे बजरंग पुनिया यांचं गाव आहे। तिथे पोहोचून राहुल गांधींनी थेट बजरंग पुनियाच्या आखाड्यात कसरती केल्या। तो हमारा जो रूटीन होता ना रेसलिंग का, वो देखने के लिए आए। तो कोई खास बात हुई पहलवानों से? वो बिल्कुल उनके माइक में, उनके चैनल पे या वो वीडियो बनाई थी उन्होंने। हाँ, कुश्ती की उन्होंने, जोर किए, एक्सरसाइज की। बिल्कुल आपके साथ किया? मेरे साथ ही कर रहे थे। तो क्या खास देखने आए थे वो जो आप लोगों के? वो ये देखने आए थे कि भाई जो एक खिलाड़ी होता है उनका जीवन कैसे होता है, कि रेसलिंग का जीवन कैसे होता है, तो वो देखने के लिए आए थे। कुस्ती महासंघाच्या वादात बजरंग पुनिया हा आंदोलक पैलवानांमधील एक आहे। बजरंग पुनिया, साक्षी मलिक या पैलवानांनी सरकारने दिलेल्या पुरस्कारांना परत देण्याची हिंमत दाखवली, तर कुस्तीपटू विनेश फोगाटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा करत सरकार विरोधात थेट भूमिका घेतली आहे। त्यांची भेट घेत राहुल गांधींनी एक प्रकारे राजकीय आखाड्यातच उडी घेतली आहे, कारण राहुल गांधी यांची आखाडा भेट झाल्यानंतर थोड्याच वेळात भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली। यावेळी त्याचं नाव असणार आहे भारत न्याय यात्रा। भारत जोड़ो यात्रा के बाद अब राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी भारत न्याय यात्रा निकालने वाली है। 14 जनवरी से लेकर 20 मार्च तक 6200 किलोमीटर लंबी भारत न्याय यात्रा 14 राज्यों से गुजरेगी। मणिपुर में शुरुआत होगी और यह समाप्त होगी मुंबई में। राहुल गांधींची ही भारत न्याय यात्रा 14 राज्यांमधून प्रवास करणार आहे। 67 दिवसांच्या या यात्रेत तब्बल 6700 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी करणार आहे, तर महाराष्ट्रात राजधानी मुंबईमध्ये या टप्प्याचा समारोप असेल। भारत न्याय यात्रेचा मार्ग मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र। 28 डिसेंबरला अर्थात काँग्रेस स्थापना दिनाच्या महारॅलीमध्ये नागपूरमध्ये लोकसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद काँग्रेसकडून होणार आहे। त्याच्या जोडीला भारत न्याय यात्रेतून राहुल गांधींची लोकप्रियता वाढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल। या यात्रेसाठी काँग्रेसने आपले उद्देशही स्पष्ट केले आहेत। निवडणुकीपूर्वी भारत न्याय यात्रा, एनडीए सरकारच्या काळात देशात वाढलेल्या आर्थिक विषमतेचा विरोध, जाती, धर्म, पंथ, वर्ण यावरून देशामध्ये वाढता भेदभाव आणि अपराध यांचा विरोध, केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराचा विरोध, 2024च्या निवडणुकांपूर्वी जनतेचा पाठिंबा मिळवणे, हजारो किलोमीटरचा पायी दौरा, त्यात तळागाळातल्या लोकांची भेट घेत केलेली मजल दर मजल, अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, यामुळे भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा राहुल गांधींना दक्षिणेत तरी मोठं राजकीय यश देऊन गेला। आता दुसरा टप्पा ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करत राहुल गांधींनी कंबर कसली आहे। आज बजरंग पुनियाच्या आखाड्यात जाऊन 2-4 कुस्तीचे डावपेच शिकणं हे निमित्तच, दंड तर निवडणुकीसाठी सोपटले आहेत हे कोणीही सांगेल। नम्रता वागळे, पुढारी न्यूज।